सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? तर आज मी तुम्हाला देवपूजा संध्याकाळची दाखवत आहे. तर इकडे मी देवाला दिवे लावून घेतलेले आहे आणि आज आहे शुक्रवारची अमावस्या. त्यानंतर मी बाहेर दरवाजामध्ये लावण्यासाठी दिवा नेत आहे. तर इकडे बघू शकता मी बाहेर आणलेला आहे दिवा आपल्या दरवाजासमोर लावण्यासाठी. तर इकडं मी सकाळीच उंबरठ्याची पूजा वगैरे सगळं काही करून घेतलं होतं आणि त्यानंतर संध्याकाळी दिवा लावून घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही इथं छान दिवा लावलेला आहे आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी घरामध्ये आलेले आहे. तर बघू शकता इकडे मिस्टरांनी कांद्याची पात आणि एक दुधी भोपळा त्यांना मी सांगितला होता लसूण आणायला. तर लसूण पण घेऊन आलेले आहेत. तर चला आज साधं सिंपल खिचडी आणि भज्याचा बेत आहे संध्याकाळचा. तर इकडं मी खिचडीसाठी लसूण, टोमॅटो, एक कांदा, शेंगदाणे थोडे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हिरवी मस्त चिरून घेतलेली आहे. तर खिचडीसाठी मी इकडे एक वाटी तांदूळ पण काढून घेतलेले आहे. थोडीशीच करायची आहे मला खिचडी. तर मस्त अशी छान आपली खिचडी बनणार आहे आणि छान असे भज्जे बनणार आहेत. तर बघू शकता इकडे मी छोट्या पातेल्यातच करणार आहे कारण तिघापुरतेच बनवायचे आहे. तर इकडे दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, कांदा पण चिरून घेतलेला आहे आणि इकडं बेसन पण. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला पसारा आहे कारण स्वयंपाक करायचा म्हणलं की थोडंसं किचनवट्यावरती भांडे वगैरे सगळं काही असतं. तर इकडे चालू आहे माझं आता वाटण करत आहे. तर 2-4 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि जिरे टाकून वाटून घेत आहे. तर हे वाटण आपल्याला भाज्याच्या ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर छान असं मिक्स करून घेतलं. थोडंसं ओवा टाकला, तिखट, मीठ, थोडीशी हळद आणि खायचा सोडा टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता आपले भजे साठी पीठ बनत आहे. तर इकडे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर इकडं खिचडीला सुद्धा फोडणी द्यायची आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे, जिरे, मोहरी टाकलेली आहे आणि उभा चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे. तर इकडं ना मी हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे. 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक कुटून घेतलेलं आहे छान असं बारीक. तर आज हिरवी मिरची टाकूनच करणार आहे खिचडी मी. तर इकडं मस्त असं टाकून घेतलं, छान परतून घेतलं आणि मस्त होती हिरवी मिरची टाकून केलेली खिचडी आणि छान असं परतून झालेलं आहे आपलं मिश्रण. बघू शकता तुम्ही छान फोडणी झालेली आहे. तर आधी त्यानंतर आपल्याला तांदूळ धुवून टाकायचे आहेत. तांदूळ धुवून टाकलेले आहेत, पाणी टाकलेलं आहे, थोडीशी वरतून कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला एका शिट्टी होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. इकडं भज्जे पण मी काढत आहे. मस्त गरमागरम भज्जे खायला या तुम्ही. कांदा भज्जे चालू आहेत माझे. आणि चला आज खूप दिवसानंतर तुम्हाला व्हिडिओ येते. इथून पुढे तुम्हाला डेली रुटीन येत जाईन. माझं जसं होईल तसं मी शूट करते आणि तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न खूप करेन मी. तर चला आता लवकरच माझ्या भावाचं लग्न आहे. त्यानंतर मस्त छान छान लग्नाची तुम्हाला तयारी दाखवील. पुढं तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघत जा. आणि मस्त छान अशी खिचडी झालेली आहे बनवून. मस्त छान वाढून घेतलं सगळ्याला. तर व्हिडिओ आजचा छोटासाच आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुन्हा व्हिडिओमध्ये. बाय.